रत्नागिरी पोलिसांनी सामान्यांच्या मदतीसाठी तयार केलेल्या खास ॲपचं नाव आहे प्रतिसाद। या ॲपमुळे संकटात सापडलेल्या व्यक्तींपर्यंत अगदी काही वेळात पोलीस मदतीसाठी धावून जाऊ शकणार आहेत। गुगल प्ले स्टोअर मधून हे ॲप डाउनलोड करता येईल। या ॲपचा कसा वापर करायचा ते पाहूया। ह्या ॲपच्या जे रिक्वेस्ट बटन आहे ते बटन प्रेस केलं की जे पोलीस कर्मचारी 3 किलोमीटरच्या परिसरामध्ये उपलब्ध आहेत आणि जे पेट्रोलिंगसाठी आहेत त्यांना ह्या ॲपमधून एक संदेश जात असतो। त्याचबरोबर दुसरा संदेश पोलीस कंट्रोल रूमला जात असतो आणि तिसरा संदेश सदर पीडित व्यक्तीच्या किंवा ज्यांना मदत हवी आहे अशा व्यक्तीच्या नातेवाईकाला जात असतो। हा संदेश पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाला की पोलीस कर्मचाऱ्यांच्या स्क्रीनवर सदरची पीडित व्यक्ती कुठं आहे त्याचं लोकेशन सुद्धा मिळतं। संकटात सापडलेल्या महिलेला विशेष करून या ॲपचा मोलाचा उपयोग होणार आहे। रत्नागिरी दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री सुद्धा या ॲपमुळे चांगलेच प्रभावित झाले। महिला सुरक्षेच्या संदर्भात आमची कुठलीही भगिनी तिने ते ॲप डाउनलोड केलं आणि कधी ती अडचणीत असली तर केवळ तिने एक त्या ठिकाणी क्लिक केला की तेवढा क्लिक केल्याबरोबर 3 किलोमीटरच्या आत जो कोणी पोलीसवाला असेल किंवा पोलीस असतील त्यांच्यापर्यंत संदेश जाणार आहे। तिचं लोकेशन थेट त्यांना कळणार आहे आणि तातडीनं तिला वाचवण्याकरता तिला येता येणार आहे। लॉन्च झाल्यानंतर 2 दिवसातच जवळपास 200 जणांनी प्रतिसाद ॲप डाउनलोड केलंय। संकटात सापडलेल्या व्यक्तीला तत्काळ प्रतिसाद देणं या प्रतिसाद ॲपमुळे आता रत्नागिरी पोलिसांना शक्य होणार आहे। प्रणव कोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।